आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की परवा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये म्हणण्यापेक्षा जवळपास जळगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये निर्माण झाली होती। त्यातल्या त्यात पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये एका बाजूला हसू तर दुसऱ्या बाजूला दुःख, म्हणजे आनंद आणि दुःख असे दोघेही आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल। आनंद ह्या गोष्टीचा की गेल्या अनेक दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी हा पावसामुळे अतिशय सुखावलेला आपल्याला पाहायला मिळत होता। पण दुसऱ्या बाजूला ती जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमुळे भडगाव तालुका 61च्या 61 गावं हे पाण्याखाली होते अशी परिस्थिती निर्माण झालेली होती। मी गेल्या 25 वर्षापासून राजकारणात आहे। 25 वर्षात अनेकदा दुष्काळ मला पाहायला मिळाले, कधी ओला असेल कधी कोरडा असेल, परंतु जी काय परिस्थिती मी अनुभवली ती इतकी भयावह होती की सगळ्या गावांचा संपर्क तुटलेला होता। मी अक्षरशः 4-5 गावांमध्ये जाऊ शकलो नाही अशी परिस्थिती पाण्याने झालेली होती। म्हणजे ढगफुटी सदृश्य परिस्थिती, जे काय पेंडगावच्या पायथ्याशी इतकी मोठी ढगफुटी झाली आणि तिथून सरळ जे पाणी आलं ते प्रत्येक गावामध्ये शेतामध्ये जर का गेलं तर कमरेबरोबर गुडघ्याबरोबर मांडीबरोबर पाणी या प्रत्येक शेतामध्ये होतं। म्हणजे एका बाजूला पिकांची अतिशय चांगल्या पद्धतीची परिस्थिती असताना ते सगळे पिकं उद्ध्वस्त झाले, जमीन खरडली गेली, विहिरी पाण्याखाली गेल्या, इतकी भयानक अवस्था त्या भडगाव तालुक्यात होती। तीच परिस्थिती पाचोरा तालुक्यात सुद्धा जवळपास 65 ते 70 मिलीमीटर पाऊस हा पाचोरा तालुक्यात देखील झालेला आहे। परंतु भडगाव तालुक्यात हा जवळपास 100 ते 105 मिलीमीटरच्या वरती पाऊस झाल्यामुळे प्रचंड नुकसान आमच्या शेतकरी बांधवांचं झालं। अनेकांच्या दुकानांमध्ये घरांमध्ये पाणी गेलं, अनेकांची ज्वारी बाजरी जे काय खरेदी करता किंवा विक्री करता त्यांनी राखून ठेवलेली होती ती ज्वारी बाजरीचं नुकसान झालं, दुकानांमध्ये पाणी घुसलं, अनेक शेतकऱ्यांचं खत मटेरियल जे घरात आणून ठेवलेलं होतं ते खत मटेरियलचं नुकसान झालं, गाई म्हशी बकऱ्या वाहून गेल्या। अशी परिस्थिती आज भडगाव तालुक्यात निर्माण झालेली आहे। तात्काळ आपण तहसीलदारांना PI सोबत घेऊन आपण गेलो। 2-4 कुटुंब तर अक्षरशः म्हणजे बचाव कार्याकरता आपण पूर्ण टीम बादसर गावामध्ये घेऊन गेलो। एक आदिवासी कुटुंब बादसर गावामध्ये अडकलं, त्यांना आपण रेस्क्यू करून आणि सुरक्षित स्थळी आणलं। त्याच्यात 2-2, 3-3 महिन्याचे बालक देखील होते, त्यांना आपण सुरक्षित काढलं। तीच परिस्थिती पथराळला होती की दोघेही बाप बेटे शेतात असताना अचानक त्या धरणात पाणी वाढलं आणि ते एका झाडाचा सहारा घेऊन ते झाडावर चढून बसले। शेवटी त्यांना देखील गावकऱ्यांनी रेस्क्यू करून सुरक्षित काढलं। त्याच्यामुळे जरी जीवितहानी झाली नाही पण वित्तहानी ही प्रचंड झालेली आहे। म्हणून मी तर आज सकाळीच माननीय जिल्हाधिकारी महोदयांशी बोललो, जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की आपण एक शेताचा पंचनामा करण्यापेक्षा सरसकट ओला दुष्काळ आपण जाहीर करावा किंवा सरसकट पंचनामे करून आमच्या शेतकरी बांधवांना तात्काळ दिलासा द्यावा अशा पद्धतीची विनंती आपण त्या ठिकाणी केली। तीच परिस्थिती पाचोरा शहरात देखील होती। मी तिथूनच या राज्याचे आपत्ती व व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीशजी महाजन साहेब यांच्याशी संपर्क साधला। त्यांना ही सगळी आपबीती त्यांच्या कानावर टाकली। त्यांनी देखील जिल्हाधिकारी असतील किंवा संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले की यांचे तात्काळ पंचनामे करून आपण मदतीसाठी तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा। अशा पद्धतीचे आदेश माननीय गिरीशजी महाजन साहेब यांनी शासनाला अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचा एक विषय आणखी होता की वरून तर पाणी होतच, परंतु शिवनी गावाजवळ या इरिगेशन विभागाने कॅनॉलला डाव्या कालव्याला इतकं मोठं पाणी सोडलं की त्या पाण्याला पुढे रस्ता नसल्यामुळे कॅनॉलला एवढं मोठं भगदाड त्या शिवनी गावाजवळ पडलं
की त्या दिवशी कदाचित अख्खं गाव व्हायलं असतं अशी परिस्थिती त्या शिवनी गावामध्ये निर्माण झाली. आणि तिथूनच मी माननीय मंत्री महोदयांना व्हिडिओ कॉल केला, त्यांना ती सगळी परिस्थिती दाखवली. माझी मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी ती स्वतः परिस्थिती पाहिली आहे. एवढा मोठा पाऊस चालू असताना आपण कॅनॉल मधून जे पाणी सोडलं त्या पाण्यामुळे प्रचंड हानी, म्हणजे ते भगदाड पडलं, गाव वाचलं, गावात पाणी गेलं हे तर आहेच, परंतु तो कॅनॉल सगळे निकामी झाल्यामुळे ते सगळं पाणी हे शेतांमध्ये पाझरतं आणि शेतकऱ्यांच्या आजूबाजूला असलेल्या जेवढ्या शेती आहेत त्या प्रत्येक शेतकऱ्याचं असलेल्या पिकाचं 100% नुकसान होतं. त्याच्यामुळे त्या कॅनॉलची तात्काळ दुरुस्ती व्हावी. थेट डावा आणि उजवा कालव्याचं माझ्या माहितीप्रमाणे टेंडर निघालेलं आहे, पण जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना तात्काळ दुरुस्तीचे आदेश देऊन ते कॅनॉल लवकरात लवकर दुरुस्त झाल्याशिवाय आता त्या कॅनॉलला पाणी सोडू नये. सोडायचंच असेल, कारण त्याला नदीला आपल्याजवळ जागा आहे. मला माहिती आहे की 100% धरण 98-99% गिरणा धरण भरलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांना पाणी सोडणं जरी आवश्यक असलं पण ते कॅनॉलला न सोडता, कारण पुनर्भरणाच्या नावाखाली त्या कॅनॉलला पाणी सोडलं जातं. आपण आता जर एरंडोल पारोळ्या करता आपण ते पाणी सोडतो, पण आता एरंडोल पारोळ्यामध्ये सुद्धा इतकी अतिवृष्टी झाली आहे की तिथले सुद्धा सगळे नाले, खोले, बंधारे, बांध सगळे भरलेले आहेत. त्याच्यामुळे आता त्या कॅनॉलला अजिबात पाणी सोडू नये. सोडलं ज्या दिवशी सोडायचंय तिथपर्यंत ते कॅनॉल दुरुस्त झाले पाहिजे, त्याच्याशिवाय त्याला सोडू नये. कारण तमाम शेतकरी बांधव त्यांची पिकं या कॅनॉलच्या पाण्यामुळे उद्ध्वस्त होतात. म्हणून माझी विनंती माननीय मंत्री महोदयांना आहे, जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेबांना आहे की आपण तातडीने ते कॅनॉल दुरुस्त करण्याचे आदेश द्यावे. आणि असे जे कोणी संबंधित अधिकारी असतील की ज्यांचं दुर्लक्ष त्या कॅनॉलकडे होतंय, की एवढं मोठं भगदाड परेपर्यंत त्या अधिकाऱ्यांना शुद्ध नाही, अशा अधिकाऱ्यांवर देखील त्यांनी कारवाई करावी अशी एक आग्रहाची मागणी या निमित्तानं मी करतो. आपल्या माध्यमातून सगळे जे पीडित शेतकरी आहेत, नुकसानग्रस्त शेतकरी बांधव आहेत, या प्रत्येकाला मी विनंती करतो की आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही. आपल्यापर्यंत ह्या 2-4 दिवसात जी काही यंत्रणा आहे, मग आपला तलाठी असेल, मंडळ अधिकारी असेल, कृषी सहाय्यक असेल किंवा ग्रामसेवक असेल, यांची जी टीम आहे ही टीम लवकरच आपल्यापर्यंत पोहोचते आहे. ऑलरेडी पंचनाम्यांना सुरुवात केलेली आहे. 100% पंचनामे होऊन एकही व्यक्ती याच्यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी ऑलरेडी मी घेतलेली आहे. तशा पद्धतीचे निर्देश प्रांत तहसीलदार, BDO या सगळ्यांना, कृषी अधिकारी या सगळ्यांना आपण दिलेली आहे. त्याच्यामुळे मी नक्कीच या सगळ्या म्हणजे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना समजून 100% शेतकरी बांधवांना न्याय मिळेल अशा पद्धतीची ग्वाही व आपल्या माध्यमातून पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांना देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण प्रश्न विचारतो. मी जनता वसाहतचा प्रश्न तुम्ही जो सांगितला तो अतिशय योग्य आहे. मी आणि नगराध्यक्ष, आमचे काही नगरसेवक त्या वार्डातले स्वतः जनता वसाहतमध्ये त्या दिवशी परिस्थिती पाहिली की आपण जो नाला त्या गल्लीतून येतो, ती गल्ली ऑलरेडी खोल आहे आणि तिथून जो आपण नाला मागच्या बाजूने, जनता वसाहतच्या मागच्या बाजूने जो मोठा नाला आहे त्या नाल्याला आपण जॉईंट केलेला आहे. परंतु पाणी एवढं होतं की तो मोठा नाला ह्या छोट्या नाल्याचं पाणी घेत नसल्यामुळे ते प्रत्येक घरांमध्ये ते पाणी गेलं. त्याच्याकरता तिथूनच मी व्हिडिओ कॉल करून माननीय गिरीश भाऊ महाजन साहेबांना ती परिस्थिती दाखवली आणि त्यांनी सांगितलं की मला तात्काळ आपत्ती व्यवस्थापनाचा प्रस्ताव तयार करून तू दे, आपण कुठल्याही परिस्थितीत तो नाला जो आहे तो सरळ आपण काढू. पण माझं असं मत आहे की तरी सुद्धा तो प्रश्न सुटेल असं मला वाटत नाही. म्हणून आपण व्यवस्था अशी करतोय की हे सगळं जे पाणी आहे हे जुन्या कच्च्या अंतुर्ली रस्त्याकडून थेट गाडगेबाबा नगर पासून येणारं ते पाणी आहे. ते पाण्याला खऱ्या अर्थाने डायव्हर्ट करण्यासाठी जे आपलं दैवयोग मंगल कार्यालयाच्या बाजूचा ते मसोबा मंदिराच्या बाजूने जो नाला जातो त्या नाल्यापासून त्याला
रस्त्याने बाहेर काढून रेल्वे लाईन पासून आणून हनुमान नगरचा जो नाला आहे मोठा त्याला जॉईन करण्याच्या संदर्भातली आपण एस्टिमेट तयार करतोय. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची काळजी आपण घेतोय. खरं म्हणजे आता त्याच्याकडे कोणाचं दुर्लक्ष झालं मला माहित नाही, पण माझंही म्हणता येईल की मागच्या काळात जारगाव हद्दीत असताना म्हणजे जो नाला आहे पुलाच्या लागून तिथे प्रचंड अतिक्रमण झालेलं आहे. तिथं दुकानं बांधले गेले, रीतसर म्हणजे कॉलम टाकून त्या नाल्यामध्ये दुकानं बांधले गेले. त्याच्यामुळे तो नाला जो नैसर्गिक नाला होता जिथून पाण्याचा प्रवाह हा डायरेक्ट हनुमान नगरला जॉईन होत होता, तो नाला ऑलरेडी कंजेस्टेड झालेला आहे. मागच्या काळामध्ये मला वाटतं बीडीओ म्हणजे 7-8-10 वर्षापूर्वीचा तो विषय आहे की बीडीओ न्यायालयापर्यंत ती गोष्ट गेली आणि त्याला कुठेतरी स्टे मिळाल्यामुळे तो विषय थांबलाय. पण निश्चितपणे याच्यावर आपल्याला कायमस्वरूपी काय मार्ग काढता येईल याचा प्रयत्न आपण नक्की करू. आप्पासाहेब, नागसेनगरचा जो पूल आहे तो जर मोठा केला तर त्याला काही पर्याय आहे का सांगा? नागसेन नगरचा पूल आपल्याला नडत नाही. म्हणजे जो काय आत्ता पूल आहे तिथून आपल्याला पाणी थांबत नाही. मोठा करून त्याला रोड कसा करणार? पाणी रस्त्यावर येतं त्यामुळे नाही, तिला प्रवाह आपल्याला नाल्याला तो जो पूल आहे ना तो पूल आपल्याला अजिबात नडत नाही. तो नडायचा म्हणून आपण त्याला मोठा केलेला आहे. आता याच्या पलीकडे मोठा आपण करू शकत नाही. नाल्यापेक्षा तो मोठाच आहे, त्याच्यामुळे त्याला दुरुस्त करायची आवश्यकता नाही. जो काय आहे अतिक्रमण ते हटवणे आणि अंतुर्लीहून तो रेल्वे पुलापासून त्या पाण्याला डायव्हर्ट करणे हा एकमेव मार्ग तिथं आहे. म्हणजे कारण इकडनं जे आहे नंतर घडली असेल, पण हा जो विषय आहे मला वडजीकडून पूर्ण पॅक होतं. मला जाताना मला जायचं होतं शिवनी खेडगाव तिकडे जिथे पाण्याचं बादसरला ते कुटुंब अडकलेलं होतं. तिकडे जाताना मला वडजीकडून येता येत नव्हतं म्हणून मी निंभोरा मार्गे पांढरच्या पुलावरून गावातून मी गेलो. पण त्यावेळेस ही घटना घडलेली नव्हती. कदाचित ती नंतर घडलेली असावी. सायंकाळी 7 वाजता ती घटना घडली. हा, रात्री ती घटना घडलेली असेल तर निश्चितपणे आपण पोलीस प्रशासन असेल, तहसील महसूल विभाग असेल त्यांना तात्काळ सूचना करून लवकरात लवकर ड्रोनद्वारे वगैरे मोहीम राबवली जाते. मात्र त्यांनी प्रशासनाने अद्यापर्यंत काहीच राबवले नाही आणि काही ग्रामस्थांचा आरोप आहे की तिथपर्यंत प्रशासन देखील पोहोचलेलं नाही. नाही, मला असं वाटतं की त्या दिवशी आम्ही दिवसभर पाण्यात होतो. आम्ही संध्याकाळी म्हणजे 4:30-5 वाजता जेवायला तहसीलदार असतील किंवा सगळं प्रशासन असेल, मी स्वतः 4:30-5 वाजता सगळ्या भडगाव तालुक्याचा मॅक्झिमम राऊंड मारून आम्ही घरी आलो. मी असं जर काही असेल तर तात्काळ प्रशासनाला त्या पद्धतीचे आदेश देऊन लवकरात लवकर तो व्यक्ती जिवंत सापडावा याच्याकरताच आपण परमेश्वराला प्रार्थना करू. पण जर काही दुर्दैवी घटना घडली असेल तर त्याला तात्काळ चौकशी करून आपण त्याचा तपास करू.